दोन वेगवेगळ्या कापडांपासून आज आपण एक शॉपिंग बॅग किंवा हँडबॅग तयार करणार आहोत। त्यासाठी आपण हे 2 पीस कट करून घेतलेले आहेत। त्याची रुंदी 12.5 इंच आणि लांबी 26 इंच घेतलेली आहे। आणि नॉन ओव्हन पण आपण 2 पीस कट करून घेतलेले आहेत। त्याची रुंदी 12.5 इंच आणि लांबी 11.25 इंच घेतलेली आहे ह्या 2 पीसची। आता प्रथम आपण हे दोन्ही पीस उलट ठेवून त्यावरती हे नॉन ओव्हनचे 2 पीस अशा प्रकारे जोडून घेऊया। या दोन्ही भागांना आता आपण बंद तयार करून घेऊ। बंद तयार करण्यासाठी बंदांची लांबी 16 इंच लांबीचं हे कापड आणि 3.5 इंच रुंदी घेतलेली आहे। त्याचबरोबर नॉन ओव्हन 1 इंच रुंदी आणि लांबी 16 इंच घेतलेली आहे। अशा प्रकारे आपण हे नॉन ओव्हनमध्ये ठेवून फोल्ड करून दोन्ही बाजूंनी शिलाई करून हे दोन्ही बंद तयार करून घेऊया। पॉकेट तयार करण्यासाठी रुंदी 8 इंच आणि लांबी 13.5 इंच घेतलेली आहे। अशा प्रकारे आपण हे उलट असं फोल्ड करून त्यावरती थोडा भाग शिवायचा ठेवून शिलाई करून घेऊया। आणि आता आपण हे नॉन ओव्हन आणि कापड एकत्र जोडून घेतलेले आहे। त्याचबरोबर बंद पण तयार करून झालेले आहेत आणि पॉकेट पण आपण थोडासा भाग शिवायचा ठेवून शिवून घेतलेला आहे। आता त्याचे कोपरे कट करून घेऊया आणि या भागातून आपण हे पॉकेट सुलट करून घेऊया। पॉकेट सुलट केल्यानंतर आपण आता जो भाग आता शिवायचा राहिलेला आहे तो भाग आतमध्ये थोडा फोल्ड करून त्यावरती शिलाई करून घेऊया आणि त्या पॉकेट असं दुमडून त्याचा मध्य काढून घेऊ। त्यावरती एक खूण करून घ्यायची। त्याचबरोबर हा कापडाचा पण भाग आपण मध्य काढून घ्यायचा आहे आणि सुलट भागावरती आपण आता पॉकेट जोडणार आहोत। त्याचा मध्यावरती खूण केल्यानंतर 2.5 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि त्यावरती हे पॉकेट ठेवून आपण जोडून घ्यायचं आहे। आपण आता खालच्या बाजूने न शिवता वरच्या बाजूने या पॉकेटला शिलाई करून घ्यायची आहे। पॉकेटची खुली बाजू वरच्या बाजूला न ठेवता खालच्या बाजूला ठेवायची आहे। आता आपलं हे पॉकेट जोडून झाल्यानंतर हा भाग आपण एकमेकांवरती असं ठेवून घ्यायचा आहे। सुलट भाग एकमेकांवरती ठेवून आता बॉटम तयार करून घेऊया। 2 बाय 2 इंचाचे आपल्याला हे बॉटम तयार करायचे आहेत। त्याचबरोबर ज्या बाजूला दोन्ही नॉन ओव्हन जोडलेले आहेत त्याच बाजू आपण अशा एकत्र एकावर एक ठेवलेल्या आहेत आणि कापडाच्या दोन्ही बाजू आपण एका साईडला ठेवलेल्या आहेत। आपल्याला जर आवश्यकता असेल तर आपण दोन्ही कापडांना पॉकेट जोडू शकतो एकाच मापाचे। आता हे बॉटम आपले दोन्ही बाजूंना आखून झालेले आहेत। या कापडाच्या बाजूला पण आपण 2 बाय 2 इंचाचे बॉटम आखून कट करून घेऊया। आता आपले हे 4ही बॉटम कट करून झालेले आहेत। आता आपण या नॉन ओव्हनच्या बाजूला पूर्ण शिलाई मारायची। साईडने पण दोन्ही बाजूंना पूर्ण शिलाई मारायची आणि कापडाची बाजू आहे तिथे थोडासा भाग शिवायचा ठेवून साईडने शिलाई करून घ्यायची आहे। हा थोडा भाग शिवायचा ठेवून आपण या बाजूंना शिलाई करून घेतलेली आहे। आता आपण बॉटम तयार करून घेऊया। त्यासाठी अशा प्रकारे बॉटम आपण यावर शिलाई करून घ्यायची आहे 4ही बॉटमला। आता या भागावरती आपली शिलाई करून झालेली आहे। आता आपण या बाजूचा एक बॉटम पकडून अशा प्रकारे एकावर एक बॉटम ठेवून आपण दोन्ही बॉटम एकत्र शिवून घ्यायचे आहेत। दुसऱ्या साईडचा पण असंच आपण दोन्ही बॉटम एकत्र शिवून घ्यायचे आहेत। आता ह्या बॉटमला शिलाई करून झाल्यानंतर जो भाग आपण शिवायचा ठेवला होता त्यातून ही बॅग आता आपण सुलट करून घ्यायची आहे। आपली आता ही बॅग सुलट करून झालेली आहे।
त्यात आपण जो शिवायचा राहिलेला भाग आहे तो आता शिवून घेऊया। आता आपण या बॅगच्या वरच्या भागाचं माप मोजून घ्यायचं आणि त्या बॅगचा आपण मध्य काढून घ्यायचा आहे। आपण 6 इंचावरती एक खूण करून घ्यायची आणि त्या मध्यावरती आपण आता याला ॲक्रेलिक बटन जोडणार आहोत। तसेच आपण साईडने 1.5 इंच अंतर मोजून घ्यायचं आणि हा भाग आपण फोल्ड करून घ्यायचा आहे। पिनअप करून घेऊया। या भागात आपलं नॉन ओव्हन आलेलं नाही, फक्त कापड आहे, त्यामुळे फोल्ड करायला आणि शिवायला एकदम सोपं जातं ते। आता या साईडच्या दोन्ही भागांना फोल्ड करून घेतल्यानंतर आपण ॲक्रेलिक बटन जोडून घेऊया। त्याच्या मध्यावरती आपण खूण करून आता हे दोन्ही बटन जोडणार आहोत। त्यासाठी आपण कात्रीच्या साहाय्याने 2 कट लावून घ्यायचे आणि आतून हे बटन अशा प्रकारे या कट केलेल्या भागात घालून त्यावरती एक चकती लावून घ्यायची आणि दोन्ही बाजूला हे साईड आपण प्रेस करून घ्यायच्या। हे एक बटन जसे लावले त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूचं पण आपण या बटनावरती खूण करून दुसऱ्या बाजूला खूण करून घ्यायची। बटन लावून झाल्यानंतर आता आपण बंद लावून घेऊयात। बंद लावण्यासाठी आपण आता मध्यापासून दोन्ही बाजूला 2-2 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे। आता ही खूण केलेली आहे त्यापासून आपण अर्धा इंच आतमध्ये हा बंद ठेवायचा आहे आणि यावरती दोन्ही बाजूंना आता शिलाई करून घेऊया। हा एक बंद जोडून झाल्यानंतर पुन्हा हा बंद अशा प्रकारे वरती ठेवून खालच्या भागावरती एक पूर्ण दाबटीप घालून घ्यायची आणि वरती पण पूर्ण दाबटीप घालून घ्यायची आणि पहिला बंद आपण ज्याप्रमाणे जोडला आहे त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या बाजूचा पण बंद जोडून घेणार आहोत। आता या बंदांवरती आपण शिलाई करून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूचा पण बंद जोडून तयार केलेला आहे। अशा प्रकारे आपलं हे पॉकेट पण आपण सुलट करून घेतलेलं आहे आणि सुंदर अशी आपली ही बॅग तयार झालेली आहे। 2 कलरमध्ये एकदम फॅन्सी अशी आपली ही बॅग दिसत आहे। त्याची रुंदी शिवून 12 इंच, उंची 9.5 इंच आणि बॉटम 4 इंचाचे तयार झालेले आहेत। अशा प्रकारे ही बॅग आवडल्यास नक्की शिवून बघा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।